श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण समजून घेत आहोत 29 मार्चला शनी महाराजांचं महापरिवर्तन घडतंय. शनी महाराज मीन राशीतनं तुमच्या राशी कुंडलीच्या व्ययस्थानातनं गोचर करण्यास सुरुवात करतील. अर्थात तुमची मेष रास आहे तर मेष राशीला 12व्या स्थानातनं ज्यावेळेस शनी महाराजांचं गोचर सुरू होतं त्यावेळेस तुम्हाला साडेसातीची सुरुवात होत असते. 30 वर्षाने तुमच्या आयुष्यात पुन्हा येणारी ही साडेसाती विशेष काहीतरी देऊन जाणारी आहे. मग यामधील प्रथम जे चरण सुरू होणार आहे 2.5 वर्षाचं ते तुमच्यासाठी कसं राहणार आहे ते आता आपण समजून घेत आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. तुमच्या कुंडलीच्या 12व्या स्थानामध्ये शनी महाराजांचं गोचर 29 मार्च 2025 रोजी होण्यास सुरुवात होईल. शनिदेव व्ययस्थानात आले की त्यांची तृतीय दृष्टीने ते दुसऱ्या घराला पाहतील. दुसरं स्थान कशाचं आहे? कुटुंबाच्या सौख्याचं आहे, वाणीचं आहे, पैशाचं आहे. मग या दरम्यान तुम्हाला कोणती काळजी घ्यायची ती पहिली समजून घेऊ आणि कोणते लाभ होतील तेही समजून घेऊ. शनी महाराजांची तृतीय दृष्टी ज्यावेळेस द्वितीय स्थानावर येते त्यावेळेस वाणीवरती नियंत्रण ठेवणं फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर नेत्रविकार, मुखविकार या संदर्भातील संकटे ओढून येण्याची सुद्धा शक्यता असते. त्याचबरोबर या स्थानावर आपण कुटुंबाचं सौख्य पाहतो. कुटुंबाच्या सौख्याच्या दृष्टीने सुद्धा तुम्ही कुटुंब प्रमुख म्हणून कार्य करता. तुमच्या घरामधील इतरांसोबत वार्तालाप करताना नक्कीच वाणीवरती नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे. नाहीतर तुमच्यापासनं इतर जण लांब जाऊ शकतात. मानसिक दृष्टिकोनातून तुम्हाला खचून जाण्याची सुरुवात या माध्यमातून होऊ शकते. त्यामुळे त्या बाबतीमध्ये विशेष काळजी घ्यायची आहे. याचबरोबर शनिदेव ज्यावेळेस सप्तम दृष्टीने षष्ठ स्थानाला पाहतील त्यावेळेस आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मुखविकार, दंतचिकित्सा करावी लागणं, डोळे तपासणी होणं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या पहिल्या 2.5 वर्षामध्ये होऊ शकतात. त्याचबरोबर ऋण होण्याची शक्यता सुद्धा साडेसातीमध्ये असते. पहिल्या 2.5 मध्ये शनिदेव तुम्हाला ऋण, रोग, शत्रू यांचा त्रास घडवतात. ऋण होणं म्हणजे तुम्हाला एखादी वास्तू घ्यायची आहे, वाहन खरेदी करायचं आहे किंवा व्यवसायामध्ये मोठं परिवर्तन घडवावं आणि त्या माध्यमातून अर्थार्जनाची गरज लागणं आणि ते बँकेकडनं तुम्ही लोन घेणं असे सुद्धा योग येऊ शकतात. अर्थात हा सकारात्मक खर्च किंवा सकारात्मक कार्यासाठी केलेली गुंतवणूक म्हणू आपण, पण ते घेण्याचे योग येणं, त्यामुळे ऋण होणं, कर्ज होणं असे काहीसे योग येतात. शनिदेव स्वतःच्या स्थानाला सप्तम दृष्टीने पाहतील. त्यामुळे जरी शत्रुत्व निर्माण झालं एखाद्याशी तरी सुद्धा लगेचच त्याच्यासोबत मतवैचारिकता कमी कशी होईल याकडे तुमचा कल राहू शकतो. मतभेद तुम्ही कमी करून घ्याल आणि त्या माध्यमातून पुन्हा तुमची मैत्री सुद्धा होऊ शकते. अशा पद्धतीने योग आहेत. याबरोबरच शनी महाराजांची दशम दृष्टी ही राशी कुंडलीतील येते. भाग्यस्थान काय दर्शवतं? आध्यात्मिक प्रगती, भाग्योदय या सगळ्या गोष्टी आपण भाग्यस्थानावरनं पाहतो. आणि शनी महाराज ज्यावेळेस भाग्याला पाहतात त्यावेळेस तुमच्याकडनं आध्यात्मिक उपासना करून देण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करतात. धार्मिक तीर्थयात्रा या सुद्धा करून देण्यासाठी शनी महाराजांची कृपाच होत असते. म्हणजेच तुम्हाला शुभ परिणामकारक फळ फार मोठ्या प्रमाणात शनी महाराज देऊ शकतील. याबरोबरच शनिदेवांची ज्यावेळेस दशम दृष्टी भाग्यस्थानावर येईल त्यावेळेस नवीन नोकरीच्या संधीत असणाऱ्या वर्गाला सुद्धा शुभ परिणामकारक फळ मिळणार आहे. ते म्हणजे नोकरी प्राप्त होणं, नोकरीमध्ये परिवर्तन घडणं, नोकरीमध्ये बदल होणं, प्रमोशन होणं असे शुभ परिणामकारक फळ सुद्धा शनी महाराज देतील. मग तुम्ही असं म्हणाल की शनीची साडेसाती त्रासदायक आहे का? तर मी असं सांगेल की नक्कीच नाही. शनी महाराज तुम्हाला बऱ्याचशा प्रमाणामध्ये चांगली फळं देणार आहेत किंवा देऊ इच्छितात, पण तुम्ही तुमच्या कर्म धर्म संयोगाने तुमच्या आध्यात्मिक उपासनेच्या जोरावर ती फळे प्राप्त करून घेऊ शकता. मग यासाठी तुम्ही जास्तीत जास्त उपासना करणं तितकंच गरजेचं आहे. 12व्या स्थानामध्ये शनी महाराज ज्यावेळेस येतात त्यावेळेस परदेशात जाणं किंवा परराज्यात जाणं, शिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त बाहेर जाण्याचे योग घडवून आणतात. सातत्याने प्रवास घडवतात आणि त्यामुळे तुमचे पाय पावलं दुखणं, पायाच्या टाचा दुखणं या काही तक्रारींमधून तुम्हाला जावं लागतं. 12व्या स्थानामध्ये जलतत्वाची रास येते. त्यामुळे तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये या दरम्यान सर्दी, पडसे, कफ याचा सुद्धा त्रास होऊ शकतो, वारंवार होऊ शकतो. याही तक्रारीतनं तुम्हाला जावं लागू शकतं. पण विशेष तुम्हाला त्रास काय होतो तर ते म्हणजे पदयात्रा घडवण्याचे सुद्धा शुभ संकेत शनी महाराज आणतात. एखाद्या धार्मिक स्थळावरती
पायी चालत जाणं, वारी होणं असे काहीसे शुभ परिणामकारक फळ सुद्धा शनी महाराज तुम्हाला देतील आणि त्या माध्यमातून तुमची आध्यात्मिक प्रगती घडवतील. तर तिने शनी महाराजांचं तुम्हाला किती शुभ परिणामकारक फळ मिळणार आहे हे आपण समजून घेतलं. कोणत्या बाबतीमध्ये विशेष काळजी घ्यायची ते समजून घेऊयात. धनस्थानावरती शनी महाराजांची तृतीय दृष्टी येते, त्यामुळे तुम्हाला वाणीवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकी करत असाल तर नक्कीच बारकाईने विचार होणं आवश्यक आहे आणि विचारपूर्वक गुंतवणुकी करणं ही आवश्यक आहे. याचबरोबर ऋण घेताय तर तुम्ही किती कर्ज घेणं आवश्यक आहे, ही गरज आहे का, या सगळ्या गोष्टी बारकाईने तपासणं सुद्धा आवश्यक आहे. कारण मोठ्या स्वरूपातील कर्ज तुमच्यावरती येणं आणि माध्यमातून तुम्हाला मानसिक ताणतणावाखाली नेणं असं शनी महाराजांचं फळ तुम्हाला मिळणार आहे. मग तुम्ही जितकी खरंच गरज आहे कर्जाची त्या स्वरूपातलंच कर्ज तुम्ही घ्यावं असा मी या माध्यमातून सल्ला देऊ इच्छिते. त्याबरोबरच शत्रू त्रास सुद्धा संभवू शकतो, शत्रू पीडा सतावू शकते. तर मग यासाठी तुम्हाला आता मी इथून पुढे उपासना देणार आहे. ती उपासना तुम्ही नक्कीच इथून पुढच्या 2.5 वर्षामध्ये करायची आहे. म्हणजे पहिली अडीचकी जी तुमच्या व्ययस्थानातनं शनिदेव गोचर करून होणार आहे, ती 7.5 पहिली अडीचकी तुम्हाला शुभ परिणामकारक फळ मोठ्या स्वरूपात आणि अशुभ परिणामकारक फळ लहान स्वरूपात प्राप्त करून देऊ शकेल. मग काय कराल तर शनी महाराजांचा रीम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप तुम्हाला रोज करायचा आहे 29 मार्च पासून. याबरोबरच शनी महाराजांचं तुम्हाला आणखीन एक गोष्ट करायची आहे, दर शनिवारी दर्शन घ्यायचं आहे. शनी महाराजांचं दर शनिवारी दर्शन केल्यामुळे तुम्हाला व्याधी कुठल्याही प्रकारच्या पाठीमागे लागत नाहीत आणि तुमचं आरोग्य उत्तम राहतं. या संपूर्ण कालावधीमध्ये 7.5 वर्ष इथून पुढे जास्तीत जास्त गोरगरीब जनतेला अन्नदान करणं, वस्त्रदान करणं या काही गोष्टी नक्कीच करायच्या आहेत. माध्यमातून सुद्धा शनिदेव तुम्हाला कृपादृष्टीने पाहतील. याबरोबर 12व्या स्थानामध्ये शनिदेव आहेत, त्यामुळे खर्चाचं प्रमाण सुद्धा वाढणार आहे. मग या खर्चावर आळा बसण्यासाठी मारुती स्तोत्राचं पठण रोज करणं तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं. तर आज आपण समजून घेतलं की 29 मार्च पासून शनीची 7.5 सुरू होती आणि तुमच्यासाठी ती कशी आहे. इथून मागे 30 वर्षापूर्वी 7.5 लागलेली होती. आता 30 वर्षांनी शनी महाराज पुन्हा तुम्हाला 7.5 देण्यासाठी येत आहेत. काहींची ही दुसरी अडीचकी असू शकते, काहींची ही तिसरी अडीचकी असू शकते. तर आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते, घाबरून न जाता शनी महाराज तुम्हाला न्याय देणार आहेत. तुमचं चांगलं कर्म आहे त्या कर्माचं फळ देणार आहेत. त्यामुळे नक्कीच शनी महाराजांच्या कृपाछत्र छायेखाली राहा, त्यांचं नामस्मरण करा आणि उत्तमरित्या त्यांच्याकडनं तुम्ही शुभफळे प्राप्त करून घ्या. त्याबरोबरच शनीच्या 7.5 काही अंशी तुम्हाला त्रास, मनस्ताप, चिडचिड या काही गोष्टीतनं जावं लागू शकतं. तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये शनिदेवांची स्थिती काय आहे, शनिदेव उच्चीचे आहेत का, उच्चीचे असतील तर तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात संकट उपलब्ध होणार नाहीत. तुमच्या जीवनामध्ये चांगलं सुखकारक एखादं कार्य सुद्धा घडू शकतं. मग तुमच्या कुंडलीतल्या शनी महाराजांची स्थिती काय आहे समजून घ्यायचं आहे. त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे, मला संपर्क करू शकता. त्या माध्यमातून माहिती घेऊ शकता. पुन्हा भेटणार आहे अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.